नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे एपिलेप्सीबद्दल जागरूकता, समज आणि गैरसमज. आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर आरती रवींद्र कुलकर्णी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्ते, थँक्यू. डॉक्टर आरती रवींद्र कुलकर्णी यांचे खारघर येथे स्वतःचे न्यूरो सेंटर आरोग्यम कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूरो केअर सेंटर आहे, ज्यामध्ये EEG, बोटॉक्स आणि NCVE MG सारख्या सुविधा आहेत. न्यूरो फिजिओथेरपी, मानसशास्त्र, मानसोपचार, स्पीच अँड स्वॅलो थेरपी आणि वेदना व्यवस्थापन क्लिनिकसाठी एकाच छताखाली उपाय असलेले हे नवी मुंबईमधील पहिले ऑल इन वन न्यूरो केअर सेंटर आहे. डॉक्टर आरती या अपोलो हॉस्पिटल, मेडिकवर हॉस्पिटल, तेरणा, MGM ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि MPTC हॉस्पिटल यांसारख्या वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलशी देखील संलग्न आहेत. स्ट्रोक, एपिलेप्सी आणि न्यूरो इम्युनॉलॉजी हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहेत. त्यांना डोकेदुखीचे विकार, अपस्मार आणि पक्षाघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याचा मोठा अनुभव आहे. चला तर विषयाला सुरुवात करूया. तर डॉक्टर, सुरुवातीलाच आपण जाणून घेऊया की एपिलेप्सी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. एपिलेप्सी, ज्याला मराठीत आपण अपस्मार नाही तर आकडीचा आजार असाही बोलतो, ते मेंदूमध्ये एक मेंदूचा आजार आहे, दीर्घकालीन आजार आहे. त्याच्यामध्ये मेंदूमध्ये अचानक अबनॉर्मल इलेक्ट्रिकल करंट्स म्हणजे असाधारण विद्युत गती निर्माण झाल्यामुळे पेशंट अचानक बेशुद्ध होणं, पडून जाणं, दातखिळी बसणं, डोळे वर होणे, डोळे फिरवणे, हातपाय टाईट करणे हे प्रकार घडतात. पेशंट काही कालावधीसाठी बेशुद्ध राहू शकतो. त्याच्यानंतर पेशंट एक पोस्ट इक्टल स्टेट म्हणून आम्ही बोलतो त्या स्टेजमध्ये जातो, जेव्हा तो खूप अग्रेसिव्ह असू शकतो, नाही तर झोपून जातो आणि त्यानंतर पूर्णपणे बरा होऊन बाहेर येतो. ही पूर्ण स्टेज एपिलेप्सीची काही मिनिट्स टू आवर्सपर्यंत असते आणि त्या कालावधीसाठी पेशंटला झालेल्या इव्हेंट्सबद्दल काही मेमरी नसते. त्यालाच आम्ही एपिलेप्सीचा प्रकार अथवा अपस्मार असेही म्हणतो. ओके, आता एपिलेप्सी काय याबद्दल आपण बोललो, पण या एपिलेप्सीची महत्त्वाची कारणं कोणती आहेत? एपिलेप्सीचा आजार सर्व प्रकारच्या वयामध्ये आपण बघतो. प्रत्येक वयोगटानुसार त्याची असलेली कारणं पण वेगवेगळी आहेत. लाईक शिशु गटामध्ये आम्ही बघतो की बाळ जन्माला आल्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा न होणं, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा न होणं, ग्लुकोजचा पुरवठा न होणं, त्याच्यामुळे येणारी आकडी, मेंदूचे इन्फेक्शन्स, मेंदूज्वर, मेंदूमध्ये काही जडणघडणीमध्ये प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यामुळे येणारी आकडी, लहान मुलांमध्ये निओनेटल जॉन्डिस, काविळीचे प्रकार, त्याच्यामुळे पण मेंदूमध्ये चेंजेस झाल्यामुळे त्यांना आकडी येऊ शकते. मध्यम वयामध्ये ज्या आकड्या येतात त्याचं बेसिक कारण स्ट्रोक्स म्हणजे पक्षाघाताचा आजार, मेंदूमध्ये असलेले ट्यूमर्स, मेंदूचे इन्फेक्शन्स, अंमली पदार्थाचं सेवन ही कारणं असतात. वयोमानानुसार उतार अवस्थेमध्ये येणाऱ्या आकडींचं कारण वेगळं असतं. डेमेन्शिया, स्मृतिभ्रंशाचे आजार, स्ट्रोक्स, पॅरालिसिस जे आपण त्यांना म्हणतो, परत CVT, कॉर्टिकल व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिस, वेन्स ज्या असतात मेंदूच्या त्या ब्लॉक झाल्यामुळे पेशंट्सला स्ट्रोक्स आणि पॅरालिसिस येतो आणि त्याच्याबरोबर त्यांना आकडी आणि मिरगीचा त्रास पण होऊ शकतो. त्याच्याशिवाय अजून काही कारणं असतात की इन्फेक्शन्स आहेत मेंदूमध्ये झालेले ट्यूमर्स, याच्यामुळे पण उतार अवस्थेमध्ये पेशंट्सला एपिलेप्सीचा आजार होऊ शकतो. ओके, डॉक्टर आरती, बरेच आजार हे अनुवंशिक असतात, तर ह्या एपिलेप्सीबद्दल काय आहे? एपिलेप्सी पण जेनेटिक आहे का? काही एपिलेप्सीचे असे प्रकार आहेत ते जेनेटिक असतात. आम्ही त्याला जेनेटिकली डिटर्माइन एपिलेप्सी बोलतो. त्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री असते, मम्मीच्या साईडनी नाही तर पेशंटच्या फादरच्या साईडनी कोणाला तरी ती हिस्ट्री असते आणि ते अनुवंशिक आजार फॅमिलीमध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. तर पेशंटची हिस्ट्री घेणं हे खूप इम्पॉर्टंट प्रकार आहे त्यामध्ये, की आम्ही हिस्ट्री घेऊन कुठच्या टाईपची एपिलेप्सी आहे आणि त्याचं आम्ही निदान करतो आणि प्रत्येक एपिलेप्सीचं प्रोग्नोसिस म्हणजे फ्युचरमध्ये ती येण्याची रिस्क त्याच्यानुसार आम्ही ठरवतो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एपिलेप्सीबद्दल अंधश्रद्धा, गैरसमज आणि महत्त्वाचं यामध्ये काय भीती आहे? कारण का बरेच वेळा कसं होतं की त्यांचं बिहेवियर अचानक चेंज होतं, मग बरेच जणांना असं वाटतं अंगात आलं की काय भूत प्रकार हे सगळं होतं. तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर. तर भीतीचा प्रकार हा एपिलेप्सीमध्ये असतोच. प्रत्येक पेशंटला एक भीती असते. जर आज मला एपिलेप्सी डायग्नोज झालं तर माझ्या आजूबाजूच्या लोकांचं माझ्याबद्दलचं वागणं चेंज होणार आहे का?
सोशल एक्सेप्टन्स, समाजामध्ये मला लोक एक्सेप्ट करतील का, माझं राहणीमान नॉर्मल राहणार आहे का, माझं एज्युकेशन नॉर्मल होणार आहे का, त्यानंतर माझं पारिवारिक जीवन जे आहे ते व्यवस्थित राहणार आहे का, मला प्रजनन क्षमतेमध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे का, मला मुलं व्यवस्थित होणार आहेत का, हे सगळे क्वेश्चन्स एपिलेप्सी पेशंटच्या मनात असतात आणि समाजामध्ये पण हे प्रश्न आहेत. ते सॉल्व्ह करायसाठी त्यांनी डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित टाईमवर ट्रीटमेंट घेत असतील तर ह्या सगळ्या भीतीपासून ते दूर राहू शकतात. याच्यामध्ये एक अंधश्रद्धेचा भाग पण आहे की बऱ्याच वर्षापासून एपिलेप्सीला खूप स्टिग्मेटाईज केलं गेलेलं आहे. अंधश्रद्धा एक आहे की एपिलेप्सी झाली म्हणजे अंगात कोणीतरी आलं, देवीचं वारं आलं, नाही तर काहीतरी कोणीतरी करणी केली, तर बऱ्याच वेळेला पेशंट डॉक्टरकडे येत नाही पण कुठच्या तरी मंदिरामध्ये जातात, बाबा बुवाकडे जातात आणि तिथे ट्रीटमेंट घेतात. तर ते असं न होता त्यांनी डॉक्टरांकडे पोहोचणं आणि टाईमवर ट्रीटमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता ट्रीटमेंट घेणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे, पण या एपिलेप्सीवर कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. आपल्याकडे आमचे अप्रोच एकदम डिफाईंड असतात. आम्ही 3 टाईपमध्ये पेशंटला कॅटेगराईज करतो. एक असतं मेडिकल अप्रोच, म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट, म्हणजे औषधं देऊन बरं करणं. त्याच्यामध्ये आमच्याकडे इंजेक्शन्स अवेलेबल आहेत, टॅबलेट फॉर्म्युलेशन्समध्ये मेडिसिन्स अवेलेबल. दुसरा आहे सर्जिकल अप्रोच. काही काही पेशंट्स असतात, आम्ही बोलतो एपिलेप्टिक एन्केफेलोपॅथी, म्हणजे दिवसामध्ये 15-15, 20-20 वेळा पेशंट्सला फिट्स येऊ शकतात. अशा पेशंटमध्ये आम्ही सर्जिकली ज्या मेंदूच्या भागामधून फिट्स येतात तो भाग रिमूव्ह करायचं, नाही तर ॲब्लेट करायचं काम करतो की मेंदू, जेणेकरून पेशंटला बऱ्याच आकड्या एका दिवसामध्ये येणार नाहीत आणि आकड्यांचं प्रमाण कमी होईल आणि फॅमिलीवर असलेला स्ट्रेस जो आहे तो कमी होईल. तिसरं असतं की ओव्हरऑल राहणीमानांमध्ये झालेलं चेंज, की पेशंटला आम्ही चांगलं राहणीमान ठेवायला सांगतो की काही अंमली पदार्थांचं सेवन नाही करायचं आहे, पेशंटनी रेग्युलर एक्सरसाइज करायची, 8 तास झोपायचं आहे, मोबाईलचा लॅपटॉपचा यूज कमी करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एक इम्पॉर्टंट रोल असतो एपिलेप्सी पेशंटच्या लाईफमध्ये. आणि डाएट व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. आम्ही एक कॉन्सेप्ट आहे किटोजेनिक डाएट, म्हणजे जे डाएटमध्ये आम्ही किटो डाएट देतो काही एपिलेप्सी पेशंटला, जे मेडिसिनला चांगला रिस्पॉन्स देत नाही. तर किटो डाएटमध्ये बऱ्याच प्रकारे आम्ही ती एपिलेप्सी कंट्रोलमध्ये आणू शकतो फॉर कॉम्प्लिकेटेड एपिलेप्सी पेशंट्स. नॉर्मल पेशंटसाठी आम्ही हे डाएट यूज नाही करत. ओके, आता यामध्ये ट्रीटमेंट करताना कॉमन मेडिसिन्स कोणत्या आहेत एपिलेप्सीसाठी आणि त्याचे पण काही साईड इफेक्ट्स आहेत का? बऱ्याच वर्षांमध्ये एपिलेप्सीची ट्रीटमेंट खूप चेंज झालेली आहे. म्हणजे पूर्वी आम्ही जे मेडिसिन्स यूज करायचो, 50-60 वर्षापूर्वीचा डॉक्टरांचा अनुभव तुम्ही विचाराल आणि आत्ताच्या डॉक्टरांचा अनुभव, तर आता बरेच मेडिसिन्स आले आणि एव्हरी इयर वी आर गेटिंग न्यू मेडिसिन. तर नवीन मेडिसिन्स प्रेग्नन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू बरेच मेडिसिन्स सेफ आहेत, त्यांचे साईड इफेक्ट्स पण कमी आहेत, त्यांचा नेक्स्ट प्रोजेनीवर होणारा साईड इफेक्ट पण खूप कमी आहे. तर आमच्याकडे आता बरेच मेडिसिन्स चांगले अवेलेबल आहेत जे आम्ही पेशंट्सला देऊ शकतो आणि त्यांची चांगली रिकव्हरी एक्सपेक्ट करू शकतो पेशंटकडून. ओके, म्हणजे एकंदरीतच आपण याचं निदान कशा पद्धतीने करू शकतो? बऱ्याच वेळेला हे पेशंट्स न्यूरोलॉजिस्टकडे येतात. आम्ही पहिल्यांदा पेशंटची हिस्ट्री विचारतो, काय कुठच्या प्रकारामध्ये ती एपिलेप्सी मोडते ते बघतो. त्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करतो. त्याच्यामध्ये आम्ही CT स्कॅन, MRI, EEG दॅट इज इलेक्ट्रो एन्केफेलोग्राम हे अशा टेस्ट करतो. त्यानुसार एपिलेप्सीचं निदान केलं जातं. पेशंटला राहणीमानामध्ये करायचे चेंजेस आणि रेग्युलर घ्यायच्या गोळ्या आम्ही एक्सप्लेन करतो. गोळ्यांचा टाईम मिस नाही करायचे ते पण सांगतो. फॅमिलीला सपोर्ट देतो आणि पेशंटला पण सपोर्ट देतो की पुढे मागे पेशंटला काही गरज असेल तर ॲटलिस्ट त्यांचे डॉक्टर्स त्यांच्याबरोबर असतील त्यांच्या डिफिकल्ट टाईममध्ये. हे एवढं आम्ही पेशंटसाठी, सगळ्या पेशंटसाठी ॲज अ न्यूरोलॉजिस्ट करतोच. ओके, आता ज्यांना एपिलेप्सी आहे तर ते जे रुग्ण असतात ते स्कूल, स्पोर्ट्स, त्याचबरोबर बाकीचं एज्युकेशन, जॉब, ह्या सर्व गोष्टी जसं कॉमन लोक करतात तसं करू शकतात का, याविषयी सांगा. डेफिनेटली करू शकतात, पण त्यांनी व्यवस्थित मेडिकल ट्रीटमेंट घेतली असली पाहिजे. त्यांना फॅमिली सपोर्ट हवा, स्कूलच्या टीचर्सचा पण सपोर्ट हवा. हे बऱ्याच वेळेला मुलांना बुली केलं जातं स्कूलमध्ये की ह्याला एपिलेप्सी आहे, याच्यापासून दूर राहा, हा आजार काही संसर्गजन्य आजार नाही आहे. अशा मुलांना सपोर्ट केलं पाहिजे, एनकरेज केलं पाहिजे की त्यांचं एज्युकेशन पुढे जाऊन चांगलं होईल आणि त्यांना समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळेल आणि ते त्यांचं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थितरित्या बाकीच्या लोकांसारखंच करू शकतील. फक्त स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून बोललं तर आम्ही पाण्याचे जे प्रकारामध्ये जे स्पोर्ट्स येतात म्हणजे स्विमिंग वगैरे, ते पेशंटला थोडंसं आम्ही अवॉइड करायला सांगतो की तुम्ही मेडिसिनवर असला तरी पण स्विमिंग टाळा, बाकीचे सगळे स्पोर्ट्स तुम्ही खेळू शकता. ओके, आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे तो की सामान्य लोकांसाठी मॅरेज, परत बेबी, ह्या सगळ्या गोष्टी पण हे जे रुग्ण आहेत ते इझिली करू शकतात का? येस, डेफिनेटली. जर व्यवस्थित मेडिसिन घेत असतील
तर आधी आम्ही फॅमिली काउन्सिलिंग करतो, मॅरेज काउन्सिलिंग करतो पेशंटचं, त्याच्यानुसार वी कॅन टेक अ डिसिजन. आणि ज्यावेळी डिसिजन घ्यायची वेळ येते प्रेग्नन्सीच्या दृष्टिकोनातून आम्ही पेशंटचे मेडिसिन्स आधी बघतो की पेशंट करेक्ट मेडिसिन्सवर आहेत का, त्यानुसार पुढे प्रेग्नन्सीचा प्लॅन केला जातो, पेशंटला व्यवस्थित फॉलोअपमध्ये ठेवतो. तर डेफिनेटली त्यांची लाईफ नॉर्मल लोकांसारखी राहू शकते प्रोव्हाइडेड त्यांनी डॉक्टरांना अप्रोच केलं आणि व्यवस्थित मेडिसिन घेतले तर. ओके. आणि आता स्पोर्ट्सचं तुम्ही बोलला की ते खेळू शकतात, पण त्यामध्ये पण काही कॅटेगरीज आहेत का? ते कोणते पर्टिक्युलर स्पोर्ट्स खेळू शकतात किंवा काही याविषयी? स्पोर्ट्समध्ये पाण्यातले स्पोर्ट्स आम्ही अवॉइड करायला सांगतो. बाकी रनिंग, जॉगिंग, स्किपिंग हे सगळे स्पोर्ट्स ते खेळू शकतात मेडिसिन्स रेग्युलर घेत असतील तर. पण स्विमिंग, पाण्यातले प्रकार ते पण अंडर ऑब्झर्वेशन जर पॉसिबल नसेल तर बेटर त्यांनी अवॉइड केलेलं बेटर आहे, कारण त्याच्यामध्ये रिस्क असते लाईफला पेशंटच्या. म्हणून पाण्यातले स्विमिंगचे प्रकार आणि कुठलाही पाण्यातला जो खेळ असतो तो आम्ही पेशंटला सांगतो तुम्ही प्लीज खेळू नका, बाकीचे खेळ ते खेळू शकतात. ओके. डॉक्टर आरती, बरेच वेळा एक शब्द कानावर पडतो सीझर्स. तर याच्या रिलेटेडच हा शब्द आहे, पण याचा अर्थ नाही माहीत आहे. सीझर्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? सीजर्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला आकडी बोलतो. ज्यावेळी एखाद्या पेशंटला 2 आकड्यांहून जास्त आकडे येतात तेव्हा आम्ही त्या पेशंटला एपिलेप्सीचा पेशंट म्हणतो, म्हणजे अपस्माराचा पेशंट. तर काही पेशंटला पूर्ण लाईफ टाईममध्ये एकच आकडी येऊ शकते, पण तो एपिलेप्सीचा पेशंट होत नाही. मग 2हून जास्त आकड्या येत असतील तर त्याला आम्ही एपिलेप्सी पेशंट असं म्हणतो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की एपिलेप्सी हा आजार पूर्णपणे कव्हर होऊ शकतं का, याचं सविस्तरमध्ये उत्तर द्या. एपिलेप्सीचा आजार हा पूर्णपणे कव्हर होऊ शकतो आणि तो एपिलेप्सीच्या कारणावर त्याचं निदान करणं आणि टाईमली ट्रीटमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच आजारामध्ये पेशंटला ब्रेन ट्यूमर असतो त्याच्यामुळे आकडी येत असते, स्ट्रोक असतो त्याच्यामुळे आकडी येत असते, ब्रेनच्या काही वेन्स ब्लॉक असतात त्याच्यामुळे आकडी येत असते. अशा कारणांमध्ये वी कॅन ट्रीट द पेशंट अर्ली आणि पेशंट लगेचच त्या आजारातून बाहेर येऊ शकतात. 1 ते 2 वर्षाची ट्रीटमेंट घेतल्यावर त्यानंतर काय बऱ्याच अंशी म्हणजे 50% जास्त पेशंटला पुढे फ्युचरमध्ये ट्रीटमेंट लागत पण नाही. तर एपिलेप्सीच्या कारणानुसार त्याची ट्रीटमेंट चेंज होते आणि पेशंटला ती ट्रीटमेंट टाईमवर घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. जेवढं डिले होत जातं तेवढं ट्रीटमेंट ड्युरेशन पण पेशंटचा वाढत जातो. अगदी. तर प्रेक्षकांनो, एपिलेप्सीबद्दल आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहील. डॉक्टर आरती रवींद्र कुलकर्णी यांच्याकडून अजून काही मार्गदर्शन घेऊ. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर आरती रवींद्र कुलकर्णी. यांच्यासोबत आपण एपिलेप्सी या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, एपिलेप्सीची लक्षणं, कारणं यावर आपण सविस्तरमध्ये बोललो, पण काय होतं ज्यांना जे रुग्ण असतात एपिलेप्सीचे ते खूप ऑकवर्ड फील करतात 4 चौघात जाण्यामध्ये, कारण का त्यांना आतल्यात ते सतत वाटत असतं. तर त्यासाठी तुम्हाला काय आपल्या प्रेक्षकांना मेसेज द्यायचा आहे? एपिलेप्सी पेशंटची मानसिकता चेंज करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पेशंटला आतून कॉन्फिडन्स येणं, पेशंटच्या फॅमिली मेंबर्सनी, कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी पेशंटला सपोर्ट करणं, फ्रेंड पिअर प्रेशर जो असतो म्हणजे फ्रेंड्स जे असतात पेशंट त्यांनी पण सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर ते मानसिकदृष्ट्या असे पेशंट खूप वीक राहतात, त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आणि बरेच जण मग ह्या कारणांमुळे घरीच राहतात, नाही तर काम करत नाहीत. ही बरीच कारणं प्रॉब्लेम्स येतात एपिलेप्सी पेशंटच्या लाईफमध्ये. पण फॅमिली सपोर्ट असेल, चांगला फ्रेंडचा सपोर्ट असेल तर हे पेशंट ह्या सगळ्या अडचणींवर मात करून पुढे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. ओके. आता ज्यांना एपिलेप्सी आहे, जे एपिलेप्सीचे रुग्ण आहेत, त्यांच्या घरी जे अदर फॅमिली मेंबर्स, जे केअरटेकर असतात, त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी? हा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला घरामध्ये कोणाला तरी आकडी येते आणि आपल्याला माहीतच नसतं की काय करायचं. तर चुकून कोणीतरी पेशंटला CPR देतं, नाही तर कोणीतरी पेशंटचं नाक बंद करतं. असले प्रकार काही पेशंटबरोबर घडता कामा नाहीत. जो केअरटेकर आहे म्हणजे घरातली जी माणसं आहेत त्यांना माहीत असलं पाहिजे की ह्या पेशंट्सला कसं हँडल करायचं आहे. तर एक प्रकार आहे की ज्यावेळी आकडी येते त्यावेळी काय करायचं, आणि एक दुसरं आहे की पेशंटला आकडी येऊ नये म्हणून. तर आकडी येऊ नये म्हणून पेशंटला ऑलरेडी जे मेडिसिन्स दिलेले आहेत की ते व्यवस्थित घेत आहेत की नाही, त्याचं चेकलिस्ट चेक करायची की व्यवस्थित घेत आहेत पेशंट्स मेडिसिन, त्यांचं राहणीमान व्यवस्थित आहे का, काही अंमली पदार्थांचं सेवन तर काही करत नाही. कारण वयात येणारी मुलं बऱ्याच वेळेला काही अल्कोहोल घेत असतात, नाही तर काही ड्रग्स घेत असतात. तर पॅरेंट्सनी त्यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. परत त्यांचं डाएट, रेग्युलर व्यवस्थित जेवण जेवतायत का ते पण बघणं खूप गरजेचं आहे. झोप 8 तासाची झाली पाहिजे. रात्रीच्या वेळेला त्यांनी मोबाईल, TV थोडंसं बघणं कमी केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पॅरेंट्सनी थोडं लक्ष देऊन बघितल्या एपिलेप्सी पेशंट्समध्ये तर एपिलेप्सी येण्याचं प्रमाण तर बऱ्याच अंशात कमी होऊन जातं. दुसरा एक प्रकार आहे की ज्यावेळी आकडी येते त्यावेळी काय करायचं असतं. तर ज्यावेळी आकडी येते त्यावेळी घाबरून न जाता सगळ्यात पहिल्यांदा पेशंटला एका सेफ जागेवर ठेवायचं आहे.
सेफ जागेवर म्हणजे जर पेशंटला अचानक आकडी यायला लागली आणि आजूबाजूला काही फर्निचर आहे ज्याच्यापासून पेशंटला इजा होऊ शकते, त्यापासून पेशंटला तुम्ही दूर करायचं. काही शार्प ऑब्जेक्ट्स आहे, काही चाकू पडलेला आहे, सूर्य आहे, किचनमध्ये कोणी काम करतं आणि अचानक काही इव्हेंट होतोय, गॅस चालू आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा उचलून पेशंटला एका सेफ ठिकाणी तुम्ही घेऊन यायचं आहे. जर पेशंट वर्किंग प्लेसवर पडला फॉर एक्झाम्पल आणि त्यांनी टाय घातलेली आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा पेशंटची टाय लूज करायची की त्याला ब्रीदिंगला, श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. पेशंटला सेफ्टी ठिकाणी ठेवलं की नेक्स्ट थिंग तुम्हाला जी करायची आहे ती पेशंटला लेफ्ट साईडला एका कुशीवर वळवून ठेवायचं आणि पेशंटला थोडंसं पकडून ठेवायचं, जोरात पकडायचं नाही आहे. आणि त्यावेळेला तुम्ही हात आणि पाय पेशंटचे थोडे रब करू शकतात. बऱ्याच वेळेला जशी आकडी येते तशी आकडी स्टॉप पण होते, म्हणजे आपोआप आकडी येते आणि त्या मेंदूतल्या ॲक्टिव्हिटी कमी होतात आणि आकडी बंद पण होऊन जाते आणि पेशंट हळूहळू रिकवर करू लागतो. तर मे बी त्यावेळेपर्यंत तुम्हाला ती वाट बघावं लागतं की मे बी सेकंडसाठी जर आकडी आली आणि ती स्टॉप होते की नाही. बऱ्याच वेळेला आकडी आली की आपण घाबरून जातो, कोणीतरी कांदा फोडायला निघतं आणि कांदा पेशंटला देतात, कोणीतरी हातात चावी देतं, नाहीतर कोणीतरी पेशंटचं नाक बंद करतं, कोणीतरी पेशंटच्या तोंडामध्ये बोटं टाकतात. तर ह्याच्यामधले कुठचेच प्रकार पेशंटच्या रिलेटिव्हनी नाहीतर जे कोणी अवेलेबल आहेत त्यांनी बिलकुल करू नये. त्यांनी पेशंटला त्रास होणार आणि जे कोणी केअरटेकर आहेत त्यांना पण डेफिनेटली त्रास होतो. तुम्हाला फक्त पेशंटला एका लेफ्ट साईडला, लेफ्ट लॅटरल पोझिशन आम्ही बोलतो, लेफ्ट कुशीवर वळवून ठेवायचं आहे आणि आकडी स्टॉप व्हायसाठी वाट बघायची. बऱ्याच वेळेला आकडी जर सेकंड्सहून मिनिट्सवर कंटिन्यू राहिली तर काही पेशंटला आम्ही मिडाझोलम नावाचा एक स्प्रे देतो. जर आकडी पर्सिस्टंट राहत असेल तर त्यावेळेला रिलेटिव्हला आम्ही समजावून ठेवतो की पेशंटला आकडी बऱ्याच वेळासाठी येतात, तर पटकन तुम्ही तो स्प्रे नाकामध्ये द्या की आकडी थांबेल आणि पेशंटला त्याच्या पुढे होणारा त्रास जो आहे तो आपण बरा करू शकतो. तर त्याचं शिक्षण पण आम्ही पेशंटच्या रिलेटिव्हला देतो आणि त्याप्रमाणे पेशंटचे रिलेटिव्ह इमर्जन्सीमध्ये तसे ॲक्शन्स घेऊ शकतात आणि पेशंटला ह्या आजारातून बाहेर काढू शकतात. ओके, आता एपिलेप्सीचं काही पर्टिक्युलर म्हणजे ह्याच एजमध्ये हा त्रास होऊ शकतो किंवा काय, का कोणत्याही एजमध्ये एपिलेप्सीचा त्रास होऊ शकतो? एपिलेप्सीचा आजार सगळ्या वयोगटांमध्ये दिसतो आम्हाला. म्हणजे आम्ही छोट्या बेबीजमध्ये जे जन्माला आलेले आहेत आणि वयोवृद्धांमध्ये म्हणजे ज्यांचं वय 80हून जास्त आहे, अशा सगळ्या वयोगटांमध्ये आम्ही हा आजार बघतो. आणि पण प्रत्येक वयोगटामध्ये होणारी कारणं वेगवेगळी असतात आणि त्या कारणांप्रमाणे ट्रीटमेंट पण त्या आजाराची जी असते ती चेंज होते. ओके, तर बरेच वेळा कसं होतं, आपल्याला कुठला आजार आहे आपल्याला लगेच कळून नाही येत, त्यासाठी वेगळ्या वेगळ्या टेस्ट कराव्या लागतात. तर एखाद्याला सपोज एपिलेप्सीचा त्रास असेल पण त्याला कळून येत नसेल, तर अशा कोणत्या टेस्ट्स आहेत ते केल्यावर आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं किंवा कळू शकतं आपल्याला असा हा आजार आहे? ते कसं ओळखायचं? डेफिनेटली. तर बरेच असे आजार आहेत एपिलेप्सीमध्ये. आम्ही बोलतो कॉम्प्लेक्स पार्शियल सीजर. त्याच्यामध्ये पेशंटला असा पूर्ण आकडीचा झटका येत नाही, पण मग पेशंट थोड्या वेळासाठी कन्फ्यूज राहतात, एका ठिकाणी बघत राहतात, नाही तर फक्त आय ब्लिंक करत राहतात. हे प्रकार डेफिनेटली काही कॉम्प्लेक्स पार्शियल सीजर नाही तर ॲब्सेंट सीजर नावाच्या एपिलेप्सीमध्ये घडतात. आणि पेशंटच्या आजूबाजूच्या लोकांना, पेरेंट्सला त्याची आयडिया येत नाही की असं काही होतं आहे. टीचर्सला पण स्कूलमध्ये कळत नाही. अशा वेळेला जर हे एपिसोड्स रिपीटेडली होत असतील तर तुम्ही न्यूरोलॉजिस्टला भेटणं, कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे. आम्ही हिस्ट्री घेतो, आम्ही ते एपिसोड्स रेकॉर्ड करायला सांगतो. तर बऱ्याच वेळेला पेशंटचे रिलेटिव्ह ते एपिसोड मोबाईलवर रेकॉर्ड करून आमच्याकडे घेऊन येतात की मॅडम हे असं होतं आहे. तर आम्ही ते बघतो. बऱ्याच वेळेला आम्ही बघितल्यावर मला आयडिया येते की मेंदूच्या ह्या कुठच्या भागामधून ही एपिलेप्सी येत असेल. त्यानुसार आम्ही पेशंटला इन्व्हेस्टिगेशन सांगतो. ते इन्व्हेस्टिगेशन करणं एपिलेप्सीच्या निदानासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही त्याच्यामध्ये MRI आणि इलेक्ट्रोएन्केफेलोग्राम हे 2 इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन्स आहेत मेंदूच्या संबंधी. ते आम्ही सगळ्या पेशंटचे करून घेतो आणि एपिलेप्सीचे एक्झॅक्ट कारण जे काही आहे ते डॉक्युमेंटेशन आम्ही त्याचं ठेवतो आणि पेशंटच्या रिलेटिव्हला आणि पेशंटला त्यासंबंधी इन्फॉर्म करतो की मेडिसिन्स व्यवस्थित घेतले पाहिजे आणि तुमचं डायग्नोसिस एपिलेप्सी आहे तर जी काळजी घ्यायची आहे ती आम्ही फर्स्ट व्हिजिटलाच त्यांच्या रिलेटिव्हला आणि पेशंटला एक्सप्लेन करतो. ओके, आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना हा त्रास आहे, हा आजार आहे, त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? मेसेज हा द्यायचा आहे की घाबरू नका, न्यूरोलॉजिस्टला भेटा. तुमचे डॉक्टर्स तुम्हाला 100% हेल्प करायसाठी रेडी आहेत. एपिलेप्सीचं निदान करून घ्या, त्याची ट्रीटमेंट करून घ्या, मेंटली स्ट्रॉंग राहा आणि पेशंटच्या फॅमिली मेंबर्ससाठी हा मेसेज द्यायचा की पेशंटला सपोर्ट करा. कुठच्याही एज ग्रुपमध्ये पेशंट असेल, म्हणजे पेशंट वयोवृद्ध आहे, मे बी वयात येणारी मुलगी आहे जिचं लग्नासाठी पॅरेंट्स बघतात, पॅरेंट्सचा सपोर्ट पेशंटसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. फॅमिलीचा, सोसायटीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. हा सपोर्ट सगळ्यांनी दिला पाहिजे पेशंटला सगळ्यातून बाहेर येण्यासाठी. तरच त्यांचं पुढे जाऊन व्यावहारिक जीवन, व्यावसायिक जीवन आणि त्यांचं ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी पण बेटर होते. तर पेशंटनी ह्या गोष्टी समजणं
आणि त्याच्यावर त्वरित उपचार न्यूरोलॉजिस्टकडून करून घेणं, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर घाबरू नका, फक्त ट्रीटमेंट घ्या आणि खुश राहा. अगदी तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता एपिलेप्सीबद्दल जागरूकता, आणि याविषयी डॉक्टर आरती रवींद्र कुलकर्णी यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांनी घाबरून न जाता त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, ऑकवर्ड फील नाही केलं, तर हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. हे अत्यंत उत्कृष्टरित्या डॉक्टरांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असा काही त्रास होत असेल तर आत्ताच त्याची ट्रीटमेंट सुरू करा. त्यांची जी लक्षणं असतात ती दुर्लक्ष करू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास.